लाल किल्ल्यावरती पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जे सविस्तर भाषण केलं त्याच्यामध्ये अत्यंत अनेक महत्त्वाचे मुद्दे आलेले आहेत, परंतु खास करून 2047 पर्यंतचं युवा शक्ती आणि विकसित भारत अशा प्रकारचं त्यांनी घोषणा केलेली आहे। आणि युद्ध, कोविड, त्याचबरोबर भारताची आर्थिक संपूर्ण विकास हा कसा थांबणार आहे, कुंठणार आहे, खंडित होणार आहे अशी जी टीका चालली होती त्याला ज्या गतीने वेगाने काम चाललेले त्यांनी उत्तर दिलेलं आहे। 13व्या वर्षी हे परत त्यांनी लाल किल्ल्यावरून भाषण केलेलं असताना आपल्याला हे देखील दिसतंय की काही ठिकाणी समाजामध्ये अस्वस्थता आणि काही प्रश्न प्रलंबित आहेत। मला असं वाटतं की आपल्या देशाचा विकास करायचा असेल तर नेशन फर्स्ट, राष्ट्रहित प्रथम ही भूमिका घेऊन काम करणं गरजेचं आहे। आणि म्हणून सुप्रशासनाकडे जात असताना जी विविध आंदोलनं होत आहेत, जे विविध मतभेद समोर येत आहेत ते लोकशाहीमध्ये स्वाभाविक असले तरी सुद्धा आपल्याला गेल्या 50 वर्षाचा आपण कालखंड पाहिला तर लोकसभेमध्ये विरोधी पक्षांनी सातत्याने चर्चाच न करता गोंधळ घालायचा, थोडक्यात जंतर मंतर संपूर्ण लोकसभेच्या आतमध्ये चालवायचं, अशा पद्धतीने जी भूमिका घेतलेली आहे ती निश्चितपणाने अंतर्मुख त्यांनी झालं पाहिजे अशी भूमिका आहे। त्याच वेळेला सर्वोच्च न्यायालयाचं सुद्धा कामकाज चालू होतं, त्या संदर्भात सुद्धा टीका टिप्पणी सातत्याने लोकसभेच्या बाहेरून चाललेली होती। तर मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये जय आणि पराभव हे दोन्ही अपरिहार्य असतात। अशा वेळेला विरोधी पक्षाला त्यांचा झालेला पराभव आणि ठिकठिकाणी झालेलं बहुमत, पश्चिम बंगालमध्ये एनडीएचं झालं, बाकी ठिकाणी पण अनेक ठिकाणी आम्हाला चांगलं यश मिळालेलं आणि काम सातत्याने चाललेलं आहे। हे सरकार पडेल, ते सरकार पडेल या घोषणा सगळ्या वाऱ्यावरती गेलेल्या आहेत। परंतु मला असं वाटतं की काही व्यक्तींना वैफल्याने ग्रासलेलं आहे आणि त्यामुळे रोज ते वेगवेगळी निराधार स्टेटमेंट करत असतात की निवडणूक आयोगाशी अमितजी शहा यांनी सौदा केला। माझं म्हणणं असं आहे की त्यांनी कोर्टामध्ये सिद्ध करावं कशा पद्धतीने पुरावे काय देतील ते, किंवा त्यांनी स्वतः जाऊन साक्षीदार म्हणून समोर सांगावं की आमच्याकडे हे पुरावे आहेत। अशा पद्धतीने सगळे निराधार आरोप करून जनतेच्या मध्ये वैफल्य आणि नैराश्य पसरवण्याचंच फक्त काम विरोधी पक्षाचं बाकी राहिलेलं आहे। आणि मी आजच्या दिवशी स्वातंत्र्य सेनानी, हुतात्मे, जे पोलीस काही दगावलेले, सामान्य माणसं अनेक अपघातात दगावलेली आहेत, त्या सगळ्यांना श्रद्धांजली व्यक्त करते। काही सातत्यानं एक टीका होत होती की गृहमंत्री जे आहेत ते लोकसभेमध्ये येत नाहीत, अधिवेशनात येत नाहीत, या संदर्भात टीका होत होती। माननीय अमितजी शहा यांनी पुण्यात सुद्धा आले होते, त्यावेळेलाही स्पष्ट केलं होतं आणि सर्व ठिकाणी की केंद्र सरकारची प्रत्येक बाबतीमध्ये उत्तर द्यायची तयारी आहे। त्याचबरोबर नीटच्या परीक्षेच्या संदर्भात ज्या सुधारणा आहेत त्याबद्दल अनेक खासदारांनी मतं मांडली होती, ज्याच्यामध्ये श्रीकांतजी शिंदे आमचे नेते यांनी पण लोकसभेमध्ये मत मांडलेलं होतं। तर सरकारची उत्तर द्यायची तयारी असताना सुद्धा मला असं वाटतं की वेगवेगळ्या पद्धतीने अपमानित होईल। हे पण मतभेद असणं आणि सत्तेत असणाऱ्या माणसाला त्याचं विकृत रूप दुसऱ्यांसमोर मांडणं या दोन गोष्टींच्या मध्ये फरक आहे। आणि काही उत्तर अमितजी शहानी दिलं असतं तरी सुद्धा त्या उत्तराच्या वेळेला गोंधळ घालणं हेच ज्यांचं काम सातत्याने राहिलेलं आहे, त्यांच्याकडून आपण फार मोठी परिपक्वतेची अपेक्षा धरू शकत नाही। राहुल गांधी यांनी पंतप्रधान मेलोनी यांच्याबद्दल जे उद्गार काढले ते काँग्रेसच्या विकृत दृष्टिकोनाचं स्वरूप आहे। आणि जेव्हा असा एखादा नेता बोलतो तेव्हा गल्लीतले चेले चपाटे पण अशाच भाषेत बोलत असतात। आणि म्हणून मला असं वाटतं की अशा पद्धतीने समाज माध्यमातून आणि वाहिन्यांवरून दिसत असल्यामुळे त्यांचा एक भ्रमाचा भोपळा तयार झालेला आहे। पण बेडकीने किती प्रयत्न केला तरी त्यांना बैल होता येत नाही, हे त्यांना परत पुढच्या निवडणुकीमध्ये दिसेल।